सर्वप्रथम आजच्या वक्तृत्व स्पर्धा 2026च्या अंतिम निकालासाठी जमलेल्या सर्व समाज बांधव, स्पर्धक आणि परीक्षकांचे मी पूर्वोदय लाडशाखी वाणी समाज मंडळातर्फे खूप खूप स्वागत करतो. पूर्वोदय लाडशाखी वाणी समाज मंडळ पुणे आयोजित प्रजासत्ताक दिन विशेष ऑनलाईन स्पर्धा 2026 आपण घेतली होती आणि त्या स्पर्धेसाठी जवळपास आपल्याला 100 स्पर्धक हे यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यामधील जवळपास 80च्या वर विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओज करण्याचा प्रयत्न केला. परंतु फायनल फेरीमध्ये आपण 65 विद्यार्थ्यांचे एकूण 3 गटांमध्ये जे आहे ते स्पर्धक निवडले होते आणि ते स्पर्धक इयत्ता 1ली ते 4थी या गटातील अ, जे जवळपास 33 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. इयत्ता 5वी ते 8वी या गटामध्ये जवळपास 27 विद्यार्थ्यांनी जो आहे तो स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि इयत्ता 9वी ते 12वी या गटामध्ये जवळपास एकूण 5 विद्यार्थ्यांनी 5 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रभरातच नाही तर संपूर्ण जगाभरात आपण आपल्या लाडशाखे वाणी समाज मंडळाच्या समाजाच्या जेवढ्याही अ, व्यक्तिरेखा होत्या त्यांच्यापर्यंत आपला हा उपक्रम घेऊन गेलो. त्यासाठी समाज आपल्या ज्या लाडशाखे वाणी समाज मंडळ पूर्वोदय लाडशाखे वाणी समाज मंडळ पुणे येथील सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यात हिरिहेराने भाग घेतला. ज्यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी या गटाला ज्या टीम लीड म्हणून ज्यांनी कार्य बघितलं त्या राजश्री कुंभारे यांचं मी मनःपूर्वक धन्यवाद मानतो की त्यांनी एकदम प्रॉपर रित्या जे याचा प्रचार प्रसार करून सगळ्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्णपणे करून घेतले. त्यांना सोबत सोनाली मोराणकर यांनी कार्य बघितलं. त्याच्यासोबतच इयत्ता 5वी ते 8वी या गटासाठी श्री दीपालीजी शिरोडे दीपालीजी शिरोडे यांनी कार्य बघितलं. त्यांनीही भरघोस असे रजिस्ट्रेशन आणून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांशी किंवा पालकांशी, स्पर्धकांशी त्यांना स्पर्धेबद्दल वेळोवेळी माहिती देऊन त्यांना मोटिवेट करून स्पर्धेला यशस्वीरित्या पार करण्यामध्ये त्यांचाही खूप एक मोलाचा वाटा आहे. त्यांच्यासोबत सो हुडे यांनी सुद्धा कार्य बघितलं. त्याच्यानंतर इयत्ता 9वी ते 12वी या गटासाठी टीम लीड म्हणून सौ गौरी बामणकर यांनी कार्य बघितलं. त्यांच्यासोबत प्रतीक्षा मोराणकर याही होता आणि तसेच मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ता या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपलं वेळ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही संपर्क वापरून हे केला. या स्पर्धेमागचा एक उद्देश होता की विद्यार्थ्यांना एक ऑनलाईन असा मंच तयार करून द्यावा जिथं त्यांची ते कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या राज्यात किंवा जगाच्या कोणत्या ठिकाणी राहतात त्यापेक्षा ते समाजाशी कसे जुडून राहू शकतात. समाजाशी जोडले जाण्यासाठी असा कोणता मंच आपण देऊ शकतो का जिथं ते आपली कला, आपलं वक्तृत्व किंवा आपले जे काही गुण आहेत ते सादर करू शकतात. तर त्या मार्गे आपण पूर्वोदय लाडशाखे वाणी समाज मंडळामार्फत आपण ही स्पर्धा आयोजित केली होती आणि अत्यंत प्रचंड सुंदर असा आपल्याला जो आहे याच्यामध्ये रिस्पॉन्स भेटला आणि या रिस्पॉन्स मधनं आपण खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला याच्यात भेटलाय आणि याच्या थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो. विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळाला. काही काही विद्यार्थ्यांनी इतके सुंदर वक्तृत्व केलंय की एक म्हणजे एक चांगल्या वक्त्याला सुद्धा लाजवेल असे वक्तृत्व काही 1ली ते 4थ्या गटातील असो किंवा 8वी ते 9वी 5वी ते 12वी 8वी गटाच्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत. खूप सुंदर असे वक्तृत्व केले. नक्कीच आपल्याला जे काही ऑब्झर्वेशन आमचे आले की बरेचसे विद्यार्थी होते की जे स्पर्धेमध्ये सहभाग घेताना व्हिडिओ बनवताना त्यांनी बहुतेक वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु ही पहिलीच स्पर्धा होती आणि मला वाटतं की असा पहिलाच प्लॅटफॉर्म होता की प्रत्येक विद्यार्थी जिथं पार्टिसिपेट किंवा आपला सहभाग नोंदवत होतात. परत एक मुद्दा आजच्या सिच्युएशनला होता की आपण आत्ताच बघतोय की मराठी शाळा किंवा मराठी माध्यम हे कुठंतरी नामशेष होत चाललंय आणि त्या काळामध्ये की आमच्या सर्वांचा हाच प्रश्न होता की आजच्या सिच्युएशनला आपण आजच्या परिस्थितीमध्ये आपण
इंग्लिशमध्ये जर कधी स्पर्धा ठेवली तर बहुतेक याच्यापेक्षा 10 पट जास्त विद्यार्थी संख्या आपल्याला किंवा स्पर्धक संख्या आपल्याला लाभली असती. परंतु आपली मायबोली किंवा आपली जी मुख्य बोली आहे मराठी भाषा, त्या भाषेमध्येच वक्तृत्वाची स्पर्धा घेण्यात यावी, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आपल्या मायबोलीशी आपण कसं जोडून जाऊ शकतो. तर बरेचसे विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असताना सुद्धा त्यांनी मराठीमध्ये वक्तृत्व करण्याचा जो आहे तो एक प्रयत्न केला आणि आपण त्यांना तिथं आपण त्यांच्या या प्रयत्नाला सुद्धा सेलिब्रेट करणार आहोत. त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा आपण प्रोत्साहन देणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये ते हिरहिराणी याच्या पुढे भाग घेतील आणि ज्या काही म्हणजे थोड्या-थोड्या गोष्टी होत्या त्याच्यात ते पुढे नक्कीच सुधारणा करतील. मला असं वाटतं, की अ, आपण आमचा अजून दुसरा मुद्दा होता, की ह्या गुणांसाठी, ह्या स्पर्धेसाठी 2 प्रकारचे गुण आपण देणार होतो. पहिला गुणाचा जो प्रकार होता, तो होता YouTubeला आपण हे व्हिडिओज अपलोड केले होते आणि या व्हिडिओजमधनं YouTubeला जे व्हिडिओज अपलोड केले होते, त्याच्यामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचलो होतो आणि त्याच्यानुसार आपण गुणांकन केले होते. एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला स्पर्धेचं मी सांगतो. जसं की आपण जे YouTubeला व्हिडिओज अपलोड केले होते, YouTubeला व्हिडिओ अपलोड केलेले असताना त्यांना एक पर्टिक्युलरली प्रत्येक विद्यार्थ्याला 11 दिवसांचा वेळ जो आहे तिथं देण्यात आला होता. त्या 11 दिवसांच्या वेळेमध्ये त्यांना आपले गुण जे आहेत 11 दिवसांमध्ये त्यांना जे त्यांचं जे लाईक, कमेंट, शेअर याच्यासाठी अवधी मिळाला होता. त्या अवधीमध्येच त्यांना आपले गुणांकन तिथं करायचं होतं आणि त्याचे मूल्यांकन आपण गुणांमध्ये धरणार होतो. ज्याच्यामध्ये एक लाईकसाठी 1 गुण, सबस्क्राईबसाठी 2 गुण आणि कमेंटसाठी 2 गुण असे आपण कन्सिडर केले होते. आता एक तुम्हाला सगळ्यांना माहिती असावं, की आपण गुण कसे काउंट केले मी तुमच्यासाठी इथं दाखवतो. जस्ट टेक एन एक्झाम्पल माहितीसाठी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल नक्षत्र प्रशांत येवले. मी जर याच्यावर गेलो, तर इथं आपल्याला एनालिटिक्स नावाचा ऑप्शन असतो. जेणेकरून ही गोष्टी सगळ्यांना समजायला पाहिजे. तर आपण इथं बघू शकतात, की ज्या दिवशी त्याचा व्हिडिओ अपलोड झालाय, त्या दिवसापासून त्याची स्पर्धा 11 दिवस म्हणजे 24 तारखेला त्याचा शेवटचा दिवस होता. तर 13 ते 24 या काळामध्ये त्याच्या व्हिडिओ थ्रू आपल्याला किती सबस्क्रायबर आले, तर 78 सबस्क्रायबर आले. तर 78 सबस्क्रायबर आले म्हणजे किती 78 गुणिले 2 तेवढे त्याचे पॉइंट सबस्क्रायबरमध्ये दिले जातील. आणि लाईक, कमेंटचे शेअर आपल्याला इथं दिसत असतात. कंटेंटमध्ये आपण गेल्यानंतर इथं तुम्ही बघितलं तर इथं कमेंट्स असतात आणि इथं लाईकचा काउंट पण असतो. तो सगळा काउंट काढून आपण ज्या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त गुण आहे, त्याचे हे 50 मार्क धरून बाकीच्या विद्यार्थ्यांना त्याच्या गुणांना कन्सिडर करून 50च्या व्यतिरिक्त किती मार्क ते आपण देण्यात आले. त्याच्यानंतर परीक्षकांचा आपला राउंड झाला. परीक्षकांचा मूल्यांकन जो विषय झाला त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे दिग्गज असे परीक्षक लाभले ज्यामध्ये उदयजी पाटकर असतील किंवा स्नेहलजी येवले असतील किंवा स्नेहल येवला ततार असतील किंवा अ, आपले अनंतजी सोनवणे असतील किंवा दिलीपजी कसगावकर असतील. तसेच आपल्याला अमृता अंमळनेरकर लागल्या. त्याच्यानंतर सुनीता आहिरे पाटील मॅडम लाभल्या. असे जवळपास 12 आपल्याला स्वाती मोराणकर होत्या. त्याच्यानंतर अलकाजी पाखले होत्या. असे अलकाजी पितृभक्त माफ करा. त्याच्यानंतर योगिताजी पाखले असतील. असे जवळपास आपल्याला 12 जे आहेत ते परीक्षक आपल्याला लाभले. वेगवेगळ्या दिवसांमध्ये आपण हे परीक्षकांचे राउंड घेतले. मूल्यांकनाची प्रॉपर फेरी पार झाली आणि जे मूल्यांकन आपल्या परीक्षकांनी केलं होतं, त्यांचे ॲव्हरेज त्या 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 सगळ्या म्हणजे ज्या दिवशीच्या स्पर्धेसाठी फॉर एक्झाम्पल 1ली ते 4थी या वयोगटाच्या पहिल्या 20 विद्यार्थ्यांसाठी 5 परीक्षक होते. तर 5 परीक्षकांनी दिलेले गुण, त्याची बेरीज करून डिव्हाईड बाय 5 करून ते त्यांना जे गुण येतात ते आउट ऑफ 50 आपण तिथं दिलेत आणि नंतर ह्या दोन्ही गुणांचं आपण एक ॲव्हरेज म्हणजे दोघांची बेरीज करून जो फायनल रिझल्ट असतो तो आपल्यापर्यंत पोहोचलाय. मी खरं तर सर्वांचं खूप-खूप आभार मानेल, की आपण या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाने, त्यांच्या पालकांनी जो वेळ देऊन त्यांच्याकडनं ह्या तयारी करून घेतल्या. माहीत होतं, की आता परीक्षेचा वेळ होता. परीक्षेच्या काळामध्ये आम्हाला सर्वात मोठा प्रश्न होता, की खरंच विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतील का? परंतु मला असं वाटतं, की अ, म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी संधी भेटते आणि त्या संधीचं सोनं करून घेण्यासाठी विद्यार्थी खरंच तत्पर आहेत किंवा पालक सुद्धा अग्रेसिव्ह आहेत. त्याचं एक उदाहरण आपल्याला 65 जवळपास
स्पर्धक या स्पर्धेमध्ये लाभले, त्याचं एक उत्तम उदाहरण आपण बोललो. त्या सर्व पालकांचं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं, स्पर्धकांचं आम्ही मंडळातर्फे खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो, की तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आणि परीक्षकांमधनं आज आपल्याला जे परीक्षक इथे लाभले, मी त्याच्यातील परीक्षक आपले श्री उदयजी पाटकर यांना विनंती करेल, की त्यांनी आपले एक 2 शब्द मांडावे किंवा 2 शब्द लोकांना मार्गदर्शन करावं, जेणेकरून जे आज सगळेजण इथं उपस्थित झालेत, त्यांना आपल्याकडनं थोड्या गोष्टी समजाव्यात किंवा अशा स्पर्धा परीक्षांमधून किंवा कोणत्या गोष्टींमधून आपण कसं प्रोत्साहन देऊ शकतो किंवा आपल्याला ही स्पर्धेमधनं आपल्याला काय इनपुट्स लोकांना देण्याची आपण काय देऊ शकतात, त्याबद्दल मी उदयजींना विनंती करतो, की त्यांनी 2 शब्द आपले मांडावे. धन्यवाद सर. माझा ऐकू आवाज? हो, तुमचा आवाज हॅलो. हो, येतोय. उपस्थित सर्व समाज बंधू आणि भगिनींनो, पूर्वोदय लाडशाखी वाणी समाज मंडळ पुणे यांनी जी प्रजासत्ताक दिन विशेष ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2026 जी आयोजित केली होती, त्या स्पर्धेचा जो निकाल आज लागणार आहे, सर्वप्रथम मी त्या समस्त पूर्वोदय लाडशाखी वाणी समाज मंडळाच्या कार्यकारिणीचं मनपूर्वक अभिनंदन करतो, की आजच्या तरुणाला वाचाल तर वाचाल हे नुसतं म्हणून चालणार नाही, तर भावशून्य आणि बुद्धिशून्य न होता कृतीयुक्त विचार पाहिजे. आणि त्या कृतीयुक्त विचारातून ही स्पर्धा आयोजित केली. 100च्या वरती पार्टिसिपेट विद्यार्थी होते आणि त्यांच्याबरोबर त्या विद्यार्थ्यांचं तर कौतुक आहेच आहे, पण त्यांच्या पालकांचं देखील कौतुक आहे. येन केन प्रकारेण आपला मुलगा बोलावा याकरता त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. कदाचित काही मुलांनी वाचून बोलण्याचा प्रयत्न केला, ते आमच्या निदर्शनास आलं. कदाचित काही मुलं स्वतःहून स्वयंस्फूर्तीने बोलत होती. वय लहान होतं, पण त्यांचे शब्दोच्चार इतके सुंदर होते की आम्हाला सुद्धा सुखद आणि आश्चर्याचा धक्का बसला. आणि याच्याही पुढे मी जाऊन सांगेन, आज जरी निकाल लागला असला तरी माझं वैयक्तिक मत असं आहे, आज कोणी हरलं नाही, कोणी जिंकलं नाही, सर्व विजयी झालेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये असं असतं की समजा आपल्याला प्रत्येकाला रेष काढायला लावली, तर आपण प्रत्येक जण आपापल्या परीने रेष काढण्याचा प्रयत्न करतो आणि ज्याची रेष सगळ्यात मोठी दिसते तो विजयी होतो. म्हणजे रेष कोणीच काढली नाही असं नाही, रेष प्रत्येकाने काढण्याचा प्रयत्न केला, पण ज्याची रेष सगळ्यात मोठी तिथे चित्रफितीवरती दिसेल तो विजयी झालाय असं आपण गृहीत धरू. पण याच पुढे मी अजून एक मंडळाला विनंती करेन, ही स्पर्धा अशीच पुढे चालू ठेवतात. दरवर्षी आपण स्पर्धेचं आयोजन करावं. विद्यार्थ्यांना मी विनंती करेन, आज तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, वाचून बोलण्याचा प्रयत्न केला, किंवा आपल्या आईवडिलांनी तुमच्याकडनं हे वदवून घेतलं, तर तुम्ही स्वयंस्फूर्तीने पुढच्या वेळेला याच्यापेक्षा दुप्पट तिप्पटीने भाग घ्या आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा द्या. एक व्यासपीठ तुमच्या पूर्वोदय मंडळाने तुम्हाला उपलब्ध करून दिले. असं व्यासपीठ खुलं करून देणं हे सुद्धा तुमच्या आयुष्याला खूप मोठी नांदी ठरणार आहे. आणि मला निश्चित खात्री आहे, हे 100च्या शीख येता जे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते, गिव्ह मी 100 नचिकेत आय विल चेंज द वर्ल्ड, तर निश्चित आपल्या गिव्ह मी 100 ऑनलाईन स्पर्धक असं जर पूर्वोदयने म्हटलं तर ते सुद्धा काही वेगळं शंका नाही. विजेत्यांचे अभिनंदन आणि बाकीच्या सर्व उर्वरित विद्यार्थ्यांना भावी आयुष्याकरता कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद उदयजी. मी अजून कोणी परीक्षकांमधनं कोणाला बोलायचं असेल, कोणाची इच्छा असेल तर आपण बोलू शकतात, कारण की रिझल्ट डिक्लेअर करायच्या पूर्वी आपण आपल्या परीक्षकांचे मत जाणून घेऊ. तसेच पालकांमधनं सुद्धा कोणाला बोलण्याची इच्छा असेल तरी आपण त्यांच्यासाठी सुद्धा आज माईक ओपन ठेवलाय. जर पालक कोणी इच्छित असाल आपली भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या तर आपण बोलू शकतात. कोणी इच्छुक असेल तर आपण बोलू शकतात. हॅलो. हो. खूप छान व्यासपीठ आहे तुमचं मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि खूप छान वाटलं. त्यामुळे मुलांचं जे स्टेज डेअरिंग आहे ते वाढतं आणि पालकांना बी आनंद होतं की मुलं म्हणजे इंटरनेट थ्रू म्हणजे आपण ते प्रोत्साहन देतो त्याच्या थ्रू ते खूप पुढे जाऊ शकतात. खूप आनंद वाटला सर. छान छान आहे तुमचं सगळं. छान आहे. मस्त आहे. धन्यवाद, धन्यवाद. आपण आपलं नाव सांगावं, जेणेकरून सगळ्या आज उपस्थित असलेल्या सगळ्यांना आपलं नाव सुद्धा कळेल की आपण कोण बोलत होतात, आणि आपल्या स्पर्धक जो आपलं पाल्य होता त्याचं सुद्धा आपण नाव सांगावं.
माझं नाव नीता पंकज माकडे आहे आणि माझ्या मुलाचं नाव चिंतन पंकज माकडे आहे. ठीक आहे. धन्यवाद. अजून कोणी पालक किंवा परीक्षक मधून इच्छुक आहेत जे बोलू इच्छिता? हॅलो हो हॅलो मी रुपाली राकेश पेटकर आणि माझ्या दोघं मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. नियाश राकेश पेटकर आणि निशिता राकेश पेटकर. म्हणजे मी मुलांच्या वतीने बोलते. मुलांना म्हणजे ज्या दिवशी त्यांचा व्हिडिओ युट्यूबवर येणार होता त्या दिवशी ते म्हणजे ज्या व्हिडिओ युट्यूबवर आल्यानंतर त्यांनी म्हणजे सगळ्या आजी आजोबांना, मामा मामी मावशी सगळ्यांना फोन करून सांगितला की आमचा युट्यूबवर व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही त्याला लाईक वगैरे करा. ते खूप आनंदी होते. मला म्हणजे त्यांचा आनंद मला इथं शेअर करायचा आहे आणि खूप खूप छान प्लॅटफॉर्म तुम्ही प्रोव्हाइड केला मुलांसाठी. थँक्यू. धन्यवाद रुपालीजी. खरंच हीच भावना प्रत्येकाची होती. प्रत्येकाच्या घरामधून कोणी ना कोणी पार्टिसिपेट केलं होतं. ते प्रत्येक जण आपल्या मामांना, काकांना, मावशींना, आजींना, आजोबांना, आत्यांना सगळ्यांना कॉल करत होतं. आणि महत्वाचं म्हणजे की आजच्या युगामध्ये पहिलं असं होतं की आपल्याला म्हटलं जायचं लहानपणी आपल्याला आपण गावाकडे गेल्यानंतर कोणी एकमेकांकडे पाहुणे गेल्यानंतर प्रत्येकाला सांगितलं जायचं की बाळा तू गाणं म्हणून दाखव किंवा तुला जे भाषण आहे ते म्हणून दाखव. कुठं ना कुठं ती भेटण्याची रीक सुद्धा कमी होत चालली आणि ते भेटणं सुद्धा कम्युनिकेशन आपलं कमी होत चाललं. त्या युगामध्ये खरंच ही गोष्ट एक आम्हाला सुद्धा निदर्शनास की बरेच जण आपल्या परिवारातील त्या लहान चिमुकलीचं अ, अ, कौतुक करण्यासाठी त्याचा वापर करत होते. आणि धन्यवाद तुमच्या आपण दिलेल्या अ, आपण जो पाल्यांतर्फत बोलला त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. अजून कोणी बोलू इच्छिता? मी बोलते सर. हो हॅलो. हो हो मॅडम. अलका पितृभक्त. हो प्रथमतः पूर्वोदय लाड शाखीय वाणी समाज मंडळ पुणे आयोजित प्रजासत्ताक दिन विशेष ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. तर या स्पर्धेचं विशेष म्हणजे भावी पिढीला देशाबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं यासाठी आणि तुमचा जो प्रयत्न आहे सुरू तो खरंच कौतुकास्पद आहे. आणि विशेष म्हणजे छोट्या छोट्या मुलांनी माझा तिरंगा असेल, माझा भारत देश असेल, प्रजासत्ताक दिन असेल, अतिशय सुंदर असं वक्तृत्व त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यातून आपण सुद्धा शिकलं पाहिजे की स्टेज डेअरिंग येतं मुलांमध्ये. काही काही पालक सुद्धा बुजरे असतात की आपल्या मुलांना सुद्धा प्रोत्साहित करण्यामागे ते आपल्या मुलांना आणि आपण सुद्धा पुढे यावं. समाजासाठी विविध कार्यक्रम असतात आयोजित केलेले, त्यामध्ये सुद्धा आपण सहभागी झालं पाहिजे आणि मुलांना सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण सहभागी झालं म्हणजे मुलं आपोआप त्यामध्ये सहभाग घेत असतात. कुठल्याही काही स्पर्धा होत असतील त्याच्यात. एवढंच मला सांगायचे आहे. विद्यार्थी आज या परीक्षेमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये यशस्वी होतील त्यांचेही खूप खूप अभिनंदन. खरं तर सगळ्यांचंच अभिनंदन करते मी, कारण सगळ्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ मी ऐकले, पाहिले. अतिशय सुंदर वक्तृत्व ते मुलं करत होते आणि आत्मविश्वासाने ती बोलत होती की काही मुलांनी केला प्रयत्न चांगला, पण कुठेतरी यश निवड होण्यासाठी स्पर्धा ठेवावी लागते आपल्याला. जे स्पर्धक विजयी होणार त्यांनी अजून चांगला प्रयत्न करायचा आहे आणि जे विजयी न होणारे आहेत त्यांनी अजून चांगला प्रयत्न केला तर पुढच्या वेळेस यश तुमचंच आहे ही शुभेच्छा व्यक्त करते आणि इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद अलकाजी. यानंतर मी विनंती करेन स्नेहलजी येवला ततार यांना. नमस्कार, आवाज येतोय? हो आपला आवाज येतोय. नमस्कार. सर्वप्रथम ज्या मुलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ज्या दिवशी सगळ्यांचे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड झाले त्याच दिवशी सर्वजण जिंकले. कारण कोणतीही स्पर्धा ही स्पर्धा असते, परंतु प्रत्येकाचं एक स्पर्धेसाठी एक रिझल्ट असतो. म्हणून मग कोणीतरी आपल्याला पहिला दुसरा असं निवडायचं असतं. म्हणून
ते नंबरिंग, मार्किंग या सगळ्या सिस्टीम आहेत. परंतु जेव्हा सर्वांनी व्हिडिओ बनवले, काहींनी वाचण्याचा प्रयत्न केला, काहींनी उत्स्फूर्तपणे बोलण्याचा प्रयत्न केला, असे काही मुलांचं आईवडिलांनी पाठांतर करून घेतलं होतं. परंतु तुम्ही सहभाग घेत आहात ना, तर तिथेच तुम्ही मुळात ती जी शर्यत आहे ती जिंकलेला आहात. त्यामुळे आणि या इतक्या लहान वयामध्ये पूर्वोदय वाणी समाज मंडळ यांनी मुलांचे हे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले. कसं की स्वतः आपले व्हिडिओ अपलोड करणं ही गोष्ट वेगळी, परंतु दुसरं कोणीतरी एक आपला व्हिडिओ अपलोड करते हेच लहान मुलांसाठी खूप असतं की नाही, माझा आज समाजातील या एका स्पर्धेसाठी मी भाग घेतला आणि त्या स्पर्धेतील जे आहेत ही जी स्पर्धा ज्यांनी आयोजित केली आहे त्या आयोजकांनी माझा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ही जी भावना आहे मुलांसाठी ती अतिशय सुखद भावना आहे. आणि जसं तुम्ही म्हणाले सर आता की पूर्वी पाहुणे यायचे किंवा मे महिन्याची सुट्टी असू दे, दिवाळीची सुट्टी असू देत, आपण मामा मावशांच्या गावी जाणं, घरी पाहुण्यांचं येणं जाणं खूप होतं आणि तेव्हा कौतुकही व्हायचं. परंतु आता न्यूक्लिअर फॅमिलीमुळे समहाऊ ते थोडं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जो हा प्लॅटफॉर्म मुलांना निर्माण करून दिला तो अतिशय म्हणजे स्तुतीव करण्यासारखा एक उपक्रम आहे तुमचा. आणि तुम्ही असेच अजून अनेक विषयांवर, जसं आता प्रजासत्ताक दिन होतं, तसे अजून अनेक विषय आहे की जे विषय आपण म्हणजे जे विषय धरून आपण अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा आयोजित करू शकतात किंवा वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ शकतात. त्यामुळे मुलांनाही पुढे येण्याची संधी मिळेल आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक हसू येईल. आणि तुम्ही हे खूप छान पाऊल उचललंय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि किती कौतुक करावं तितकं कमी आहे. मुळात ही संकल्पनाच खूप आवडली. खूप छान. धन्यवाद. आणि मला परीक्षण करण्याची एक संधी मिळाली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. आम्ही यानंतर पण जसं आपण सांगितलं तसं आपण पुढच्या कार्यक्रमांची सुद्धा आपण तयारी करणार आहोत आणि त्यावेळेला सुद्धा आपण आपल्या सर्वांशी आम्ही कनेक्ट करू. अजून कोणी पालक किंवा परीक्षकांमधनं बोलू इच्छितं? आता यानंतर मी अजून कोणी इच्छुक आहे बोलण्यामध्ये? पालक किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांमधनं कोणी आपण बोलू इच्छितात? आपण सुद्धा ओके. हॅलो. हो, प्लीज. हा हॅलो. हो, आवाज येतोय तुमचा. हा बोलू का? हो, बोला, बोला. नमस्कार सगळ्यांना. आणि मीटिंग मध्ये उपस्थित असलेले पॅरेंट्स, निरीक्षक किंवा ज्यांनी काम बघितलं एक्झामिनर म्हणून, त्या सगळ्यांचे मी सर्वप्रथम आभार मानते. आणि पालकांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कौतुक करते, ते यासाठी की मुलांकडनं कोणताही टास्क आताच्या काळामध्ये करून घेणं हे फार अवघड गोष्ट झालेली आहे. कारण की मोस्ट ऑफ द सगळ्यांची मुलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकतायत आणि त्यांना जास्तीत जास्त म्हणजे मराठी फक्त पेपर पुरता अभ्यास करायचा आहे एवढ्याच कन्सेप्ट माहितीये. जरी घरात ते मराठी बोलत असतील तरी अस्खलित मराठी बऱ्याच मुलांना बोलता येत नाही. आणि मराठी मधले जे पुस्तकं आहेत, वेगवेगळे जे वाङ्मयातले पुस्तकं आहेत किंवा जे एक्स्ट्रा को करिक्युलम ऍक्टिव्हिटी मध्ये जे येतात किंवा एक्स्ट्रा मध्ये जे पुस्तकं येतात अदर दॅन अकॅडमिक, ते पुस्तकं तर मुलं दूर दूरपर्यंत आता वाचनाचा काही संबंध राहिलेला नाही. तर या निमित्ताने, ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मी असं सांगू इच्छिते की मुलांना आपण एक छोट्या छोट्या प्रमाणात जर एक पुस्तक अवेलेबल करून दिलं, अगदी छोटं, चिंटू, चंपक किंवा अजून दुसरे, आणि मग मोठे मोठे पुस्तकं, श्रीमान योगी झालं किंवा अजून छावा आहे, मृत्युंजय आहे, अशा कादंबऱ्यांपर्यंत, आणि नंतर संतांचे चरित्र, हे करून दिलं आपण मुलांना अवेलेबल, तर त्यांना अजून एक चांगला ट्रॅक मिळू शकतो आणि आपण त्यांना अजून चांगल्या प्रकारे घडवू शकतो. याच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म उपयोगी होऊ शकतो. असंच आपण वेगवेगळ्या प्रकारे अजून मुलांचे कॉम्पिटिशन घेऊया आणि अजून जास्तीत जास्त हे
जास्तीत जास्त मुलांकडनं करून घेण्याचाही प्रयत्न करू. तेवढंच पूर्वोदयाची पण सगळ्यांना ओळख होईल. असं मी सांगू इच्छिते. आणि सर्वांचे आभार. आणि ज्या पॅरेंट्सने मुलांकडनं करून घेतलं आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धन्यवाद. आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये आमचाही वाटा आम्ही ठेवू. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. ह्या आमच्या कार्यकर्त्या होत्या ज्या ऍक्टिव्हली या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट होतात. बघा, कोणतंही कार्य करत असताना ते कोणा एकावर पेललं जाऊ शकत नाही. किंबहुना आपल्याला माहिती आहे, महाभारताचं युद्ध होत असताना श्रीकृष्णाने ठरवलं असतं तर कौरवांचा एका मिनिटामध्ये नाश करू शकला असता. जी पूर्ण सेना होती, जी कौरवांकडनं लढत होती, ती यादव सेना श्रीकृष्णाची होती. किंवा ह्या जगाचा रस्ता रचिता जो स्वतः श्रीकृष्ण होता, त्याने सुद्धा ते पूर्ण युद्ध होऊ दिलं. कारण की त्या युद्धाला पूर्ण पार करण्यासाठी ती गोष्ट त्या प्रत्येक या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक त्या अ, अ, जीवाचा त्याच्यात वाटा होता आणि त्याला कुठं अन्याय झाला नाही पाहिजे त्याच्या हिशोबाने श्रीकृष्णाने पूर्णपणे सगळ्यांना त्याच्या प्रत्येकाचे रोल निभावू दिले. तसंच प्रत्येक कार्य करत असताना आपल्याला पण कोणी एकटा श्रीकृष्ण होऊ शकत नाही किंवा कोणी एकटा अर्जुन होऊ शकत नाही. हे टीमवर्क असतं. तिथं तुम्हाला 5 पावरं पण लागतात आणि 100 कौरव पण असतात. कारण की कौरव पण लढत असताना ते 100 जण होते. त्यांच्यासोबत बरीचशी सेना होती. कोणतीही गोष्ट एका व्यक्तीकडनं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कोणतंही कार्य करत असताना टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. या कार्यामध्ये आमच्या मंडळाचे जे सर्वच सभासदांनी आपलं 100% दिले ज्याच्यामध्ये. परंतु काही जे ॲक्टिव्हली याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते त्याच्यामध्ये किरणजी हुडे असतील, अमोलजी मराठे असतील, विजेंद्रजी ओतुरकर असतील, किंवा सागरजी वाणे असतील, तुषार कोठावदे असतील, सोनालीजी मोरणकर, होडे, किंवा तैलेश बामणकर, ज्यांनी अ, प्रत्येक व्यक्तीला पर्सनली फोन करून पार्टिसिपेट करण्यासाठी आग्रह केला. तो तैलेश, त्याच्यानंतर राजश्रीजी, दीपालीजी, प्रतीक्षा, अ, आणि गौरीजी या सर्वांनीच आपला याच्यामध्ये अनमोल वाटा दिला. तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष आणि सगळेच कार्यकारिणी मंडळीचे कार्यकारिणी बॉडी यांनी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी सपोर्ट केला. त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि मी तैलेश याला विनंती करतो, की त्यांनी आपले 2 मिनिटात आपला अनुभव साझा करावा. नमस्कार व्यासपीठ. मी हा कार्यक्रमाची कन्सेप्ट जेव्हा आमच्याकडे आली होती त्यावेळेस आम्ही थोडेसे एक्साइटेड होतो आणि समहाव आम्ही थोडेसे कन्फ्यूज पण होतो की किती लोक याला एक्सेप्ट करतील, किती लोक याला डोक्यावर घेतील. पण ज्यावेळेस आम्ही ही कन्सेप्ट लोकांपर्यंत नेली, आपल्या समाजातल्या पोरांपर्यंत नेली, त्यावेळेस आम्हाला खरंच एक चांगला अनुभव आला, काहीतरी वेगळं करण्याची. आणि वेगळं करतोय याचा आम्हाला फीडबॅक खूप चांगला येत गेला. आणि जेवढे काही पार्टिसिपेंट्सने पार्टिसिपेट केलं, ईच अँड एव्हरीवन सगळ्यांचे फीडबॅक एवढे पॉझिटिव्ह होते आणि एवढे छान होते. म्हणजे लोक एवढे एक्साइटेड होते. ज्या दिवशी आम्ही 10-10च्या सेट्समध्ये आम्ही जेव्हा व्हिडिओ रिलीज करत होतो, तर लोक पहिले जेव्हा आम्ही त्यांना इन्सिस्ट करत होतो की तुम्ही व्हिडिओ करा, त्यावेळेस लोक म्हणत होते की मुलगा करत नाही, तो ऐकत नाही, आम्ही त्याला करायला लावते. व्हिडिओज झाले आणि जेव्हा पहिला सेट रिलीज झाला, मला कॉल्स यायला लागले पार्टिसिपेंट्सचे, त्यांच्या आई केव्हा येणार, आमचे का नाही आहे. त्याच्याने आम्हाला कळालं की नाही, हे जे आम्ही अरेंज केलेला जो प्रोग्राम आहे आणि पण आत्ताच मराठी भाषा दिन केला, पण आपण फक्त एकच दिवस मराठी भाषा दिन करतो आणि वर्षभर आपण इंग्लिशच करत राहतो. पण आम्ही इथून पुढे या गोष्टीला प्रमोट करून फक्त मराठी. कारण आमच्याकडे जेव्हा फीडबॅक्स होते ते भरपूर आई-वडिलांचं असं म्हणणं होतं इंग्लिशमध्ये करतील ते. मी बोललो की नाही, आपली मराठी भाषा आपण आपल्या मराठी भाषेसाठीच केलं पाहिजे. कारण मुलांना आज जर मराठी समजलं तर ते बोलू शकतील. कारण मुलं जेव्हा कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये असतात किंवा ते स्कूल्समध्ये जातात, तेव्हा मोस्टली ते हिंदी, इंग्लिशमध्येच बोलतात. पण घरात आल्यावर ते तुटकं-मुटकं जेवढं आपण मराठी येतं तेवढंच बोलतात. पण त्यांना मराठीची आवड निर्माण व्हावी आणि मराठी पुस्तकं त्यांनी वाचावी, मराठीतले कथा वाचाव्या, याचं त्यांना जे जाणीव निर्माण होते त्याच्यासाठी आम्हाला प्रोग्राम. पण ही कन्सेप्ट खूप छान लोकांनी एक्सेप्ट केली, याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. नेक्स्ट इयर आम्ही याच्यात अजून काही फीडबॅक्स असतील तुमचे तर सांगा, आम्ही याला अजून चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ. आणि जेवढे काही प्रशिक्षक होते त्यांनी त्यांचा वेळ दिला आम्हाला, 1 तास 2 तास जे काय दिले त्यांनी खूप खूप थँक्यू त्यासाठी. कारण की आजच्या ह्याच्यात
एवढा वेळ 1 तास बसणं आमच्यासाठी सुद्धा डिफिकल्ट असतं. ऑफिसचं काम सोडून आम्हाला जर सांगितलं की तुम्ही 1 तास एका ठिकाणी बसा, आम्ही पण बसू शकत नाही. पण तुम्ही लोकांनी आम्हाला 1-1, 2-2 तास बसले, सर्व मुलांचे व्हिडिओज बघितले, त्यांना जज केलं, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि लास्ट अँड फायनल की पूर्ण पूर्वोदय मंडळाचं अप्रिसिएशन म्हणण्यापेक्षा आपल्याकडे एक आता रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे की आपल्याला पुढच्या वर्षी त्यापेक्षा काहीतरी चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी घेऊन यायचा आहे आणि अजून जोमात आणायचा आहे. थँक्यू. धन्यवाद तैलेश. खरं तर ना कार्यक्रम चालू असताना आमच्या मंडळाचे एक हे आहे की प्रत्येक जण काही ना काही एक आपली आयडिया घेऊन येत असतो. तसेच एक आमचे मंडळाचे कार्यकर्ते अमोलजी मराठे यांनी एक गोष्ट सुचवली की ह्या जे व्हिडिओ त्यांचे आपण काहीतरी एक शॉर्ट बनवून त्याला एक गाणं लावावं. ते गाणं आम्ही लावू शकलो नाही, पण मी ते गाणं गाणं म्हणजे एक कविता आहे आणि खूप छान कविता आहे. ओंकार भोजने याच्याबद्दल सर्वांना आपण माहिती, जर कधी आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत असाल तर त्याच्यातील कलाकार आहे ओंकार भोजने. त्यांनी लिहिलेली कविता आहे, मी तुमच्यासोबत सादर करतो आणि त्याच्यानंतर आपल्या रिझल्टकडे आपण वळूया. खूप छान कवितेचा अर्थ आहे. समजून घेतला तर सोनं करा ह्या कवितेतून आपण नक्कीच असं बोलू शकतो. कविता अशी आहे ती, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. गड्या तयारी कर र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. गड्या तयारी कर र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. आला जरी कधी कठीण क्षण, तू खंबीर उभं तू राहायचं. गड्या खंबीर उभं तू राहायचं. हटायचं नाही गड्या धटायचं, पुढं पुढं तू चालत जायचं. पुढं पुढं तू चालत जायचं. सगळ्या तरुणांसाठी ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान. तुला मिळालं रे वरदान. रेशमी कापड हातात तुझ्या, करू नको बारदान. त्याच करू नको बारदान. आई बापाच्या पायावर डोकं, आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगाशी रोक टोक. आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगाशी रोक टोक. अगदी नाही असं पण नाही, संगतीला आहेत चांगली लोक. सलामी वाकून सलामी टोकून, सलामी झुकून देणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. खूप सुंदर अशी कविता ओमकार यांनी लिहिली आणि मला असं वाटतं की या सगळे आजचे जे स्पर्धक होते हे त्याच पद्धतीचे होते. त्यांना ते सांगायचे की आता आम्ही त्या तरुणाईमधनं चाललोय किंवा पुढे चालून आम्ही त्या तरुणाईला मुकणार आहोत. तुमची तरुणाई अजून यायची आहे. तिचं संधीचं सोनं कसं करायचं याचं बाळकडू तुम्हाला नक्कीच आपले जे सगळे आई वडील किंवा पालक आहेत ते देतच आहेत आणि देतील, आणि तुम्ही त्याचं चांगलं ग्रहण करा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. खूप सुंदर अशी कविता त्यांनी मांडली आणि आपण वळूया आपल्या रिझल्टकडे. सर, हो, आता जी कविता म्हटली, तुमचं नाव काय म्हटले सर? निखिल मोरणकर. अच्छा, तर ते आम्हाला व्हॉट्सअपला टाकाल ती कविता? नक्की 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 हो. नक्की कविता पाठवतो तुमच्या. तर आपण वळूया आपल्या रिझल्टकडे. जो रिझल्टची ज्या अपेक्षा किंवा आपण वाट बघत होतो त्या सर्व रिझल्टकडे आपण वळूया. कोणत्याही प्रकारची सस्पेन्स न ठेवता डायरेक्ट आपण स्पर्धेकडे वळूया. खरं म्हटलं तर सगळेच जण ह्या स्पर्धेमध्ये विजयी झाले, कारण की आपण आपला वेळ दिला. आपला वेळ दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि याच्यामध्ये सगळेच विजयी आहे असं मी समजतो. आणि सर्वांनीच आपलं 100% दिलंय. जे विजयी होतील त्यांचं पहिलेच अभिनंदन. जे पहिल्या 3 मध्ये नसतील त्यांनी कोणत्याही प्रकारे वाईट वाटून घ्यायचं नाहीये. प्रत्येकाला आपण प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला जे सहभागी प्रमाणपत्र पाठवणारच आहोत. सगळ्यांना सहभागी प्रमाणपत्र भेटणारच आहेत. ही सुरुवात होती. पुढच्या वेळेस नक्कीच आपण चांगला प्रयत्न करू आणि पहिल्या येण्याचा प्रयत्न करू. या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आपला इयत्ता 4थी, 1ली ते 4थी या वयोगटात या गटातील जे तिसरं पारितोषिक आहे किंवा जे तिसरी विजेता आहे ते आहे निशिता राकेश पेटकर. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. सगळ्यांनी निशिता राकेश पेटकर हिला
1299 सोशल मीडिया पॉइंट्स आलेत. हे पॉइंट्स तुमच्या समोर ठेवायचा मेन उद्देश हाच आहे की सर्वांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे की 1299 पॉइंट्स तिला सोशल मीडियाचे आले, ज्याच्यामध्ये 1 गुण हा लाईकचा असतो, 2 गुण सबस्क्रायबरचे आणि 2 गुण जे असतात ते तुमचे कमेंटचे असतात. असे सगळे गुण मिळून त्यांचे 1299 गुण निशिताला मिळालेत. आणि 44% जजमेंट राऊंड मध्ये तिला जे परीक्षक आहेत त्यांनी दिलेले आहेत. मी निशिताचं खूप खूप अभिनंदन करतो, तिच्या पालकांचं खूप खूप अभिनंदन करतो. तृतीय क्रमांकावर आली आहे निशिता राकेश पेटकर. आता याच्यानंतर आपण ज्या दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याकडे वळणार आहोत त्याच्याबद्दल मला थोडं बोलायचंय. मला आवडलेलं सर्वात सुंदर वक्तृत्व जे द्वितीय क्रमांकावर आलंय, आपलं मत परखडपणे मांडणारा, आपलं मत परफेक्टपणे मांडून की एक सुज्ञ वक्ता कसा असू शकतो त्याचं उदाहरण. आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला ह्या जो आपला द्वितीय क्रमांकाचा स्पर्धक आहे त्याच्यामधनं जर काही तुम्हाला एक भावी काळामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर किंवा एक उत्कृष्ट वक्ता किंवा एक राजनेता जर कधी दिसला तर तुम्ही गैर समजू नका, कारण की त्याची बोलण्याची जी भाषा आहे, त्याची बोलण्याची जी शैली आहे किंवा विषयाची जी सुजकता आहे किंवा विषय मांडण्याची जी पद्धत आहे ती खरंच नाविन्यजोग्य आहे. मला असं वाटतं की आजच्या नंतर पण आपण परत एकदा त्याचं भाषण बघावं, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आपला दुसरा जो स्पर्धक जो या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावर 1 ते 4 गटामध्ये आला आहे त्याचं नाव आहे मयांक किरण कोठावदे. मयांक किरण कोठावदे, मी खूप खूप अभिनंदन करतो मयांकचं. खूप सुंदर असं मयांकचं वक्तृत्व आहे. आपण नक्की त्याचा व्हिडिओ परत बघावं, तुम्हाला परत बघावं असं वाटेल, शिकण्यासारखं मिळेल असं मयांकचं वक्तृत्व आहे. मयांकला 1311 सोशल मीडिया पॉइंट्स मिळाले आणि जवळपास 46% जजमेंट राऊंड मध्ये जे आहे ते मयांकला मिळालेले आहेत. मी मयांकचं एका छोट्याशा गावातून आलेला विद्यार्थी आहे. मयांक हा लोणेर सारख्या एका छोट्याशा गावातनं आलेला विद्यार्थी आहे आणि खरंच खूप कौतुक आहे मयांकचं. मयांक आहे मीटिंग मध्ये, मयांकच्या परिवारातलं कोणी? मयांकसाठी जोरदार टाळ्या. खूप सगळ्यांनी छान होतं मयांकसाठी ना खरंच आपण जोरदार आहेत, टाळ्या त्याचे वाजवू आणि पॅरेंट्स त्याला आहेत. हो, खूपच सुंदर वक्तृत्व होतं त्याचं. हा, खूप खूप सुंदर. मयांकचं खूप खूप अभिनंदन. हो. आणि याच्यानंतर आपण ज्या प्रथम ज्या विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्याने जो प्रथम क्रमांकावर आलाय त्याचं अभिनंदन करूया, कारण की ही अशी विद्यार्थिनीच आहे, तुम्हाला एकदम क्लिअर करून देतो, जिचा व्हिडिओ लिटरली व्हायरल असा गेला की समाजाच्या व्यतिरिक्त किंवा बाहेरील व्यक्तींनी सुद्धा तिला भरपूर तिच्या व्हिडिओ थ्रू आपल्या पोस्ट मध्ये सहभागी झाले, कमेंट्स केल्या, सबस्क्राईब केलं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जवळपास 6,500 ते 7,000 व्ह्यूज हिच्या व्हिडिओला आपल्याला मिळाले आहेत. आणि त्या विद्यार्थिनीचं नाव आहे, ज्या स्पर्धकाचं नाव आहे, जी प्रथम क्रमांकावर आली आहे आपल्या 1 ते 4 वयोगटामध्ये, तिचं नाव आहे कुमारी ऋता तुषार शिनकर. इयत्ता पहिली वर्गाची विद्यार्थिनी. 2418 सोशल मीडिया पॉइंट्स आपण 2418 म्हणजे बाकीचे कन्सिडर केलं तर खूप कमी आणि 31% इन जजमेंट राऊंड. पहिलीची विद्यार्थिनी होती. बोलण्यामध्ये सुपष्टितता. बहुतेक पुढच्या वेळेला जेव्हा ती पार्टिसिपेट करेल मला असं वाटतं की जजमेंट राऊंड मध्ये ती नक्कीच 45च्या वरती असेल. परंतु खूप सुंदर असं तिचं वक्तृत्व, शांततेत बोलणं, स्थिरता तिच्या बोलण्यामध्ये होती आणि एक इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी होती. आणि सोशल मीडियावर युट्यूबद्वारे खूप जास्त व्हायरल तिचा व्हिडिओ गेलाय. आणि खूप खूप अभिनंदन ऋता तुषार शिनकर यांचं. प्रथम पारितोषिक किंवा जे प्रथम विनर आहे या स्पर्धेचं इयत्ता 1ली ते 4थीचं ते आहे ऋता तुषार शिनकर. धन्यवाद सर. खूप खूप अभिनंदन. Yes. ऋताकडून सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण आपले 2 शब्द मांडू शकता तुषारजी. मी या ज्या तिन्ही पालकांचे पालक आहेत जे विद्यार्थ्यांचे, त्यांना जर कधी बोलायचं असेल तर आपण बोलू शकतात. त्याच्यानंतर आपण पुढच्या गटाकडे वळूया. नाही, मी फक्त सर्वांना मनापासून धन्यवाद एवढंच सांगेल. असंच प्लॅटफॉर्मवर तुम्ही बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे देखील मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा तुम्ही संधी द्यावी. नक्कीच.
नक्कीच नक्कीच हो. खूप 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 अभिनंदन आपलं आणि ऋताचं. मयांक चालेल. मयांकच्या परिवारातून कोणी आहे जे हो. बोलू इच्छिता? हा, नमस्कार. नमस्कार. मी मयंकचा काका बोलतोय. प्रथम मी जेव्हा ते ग्रुपवर बघितलं पूर्वोदय लाड शाखी वाणी समाजाचं की अशी वक्तृत्व स्पर्धा आहे, आणि मी त्याला सहज घरी गेल्यानंतर सांगितलं, तर स्पीच मध्ये त्याला पूर्वीपासूनच म्हणजे आधी सिनियर ज्युनियरला असल्यापासूनच त्याला ती आवड होती, आणि तो बोलला की नाही पार्टिसिपेट करायचं आपल्याला काका असं. आणि मग मी त्याला म्हटलं की मग पार्टिसिपेट करायचं तर आपल्याला प्राइज मिळायलाच पाहिजे असं. अशा पद्धतीने त्याला थोडंसं प्रोत्साहन देऊन, आणि त्याला फक्त मी रायटिंग करून दिलं माझ्या पद्धतीने, मला जे वाटलं ते, आणि त्याच्याकडे दिलं. अगदी 2 दिवसातच त्यांनी ते स्पीच अगदी तयार केलं आणि पाठवलं. प्रथमतः अगदी खेड्यात असतानाही त्याला या गोष्टीची आवड, आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म अगदी पुण्यासारख्या शहरापर्यंत तुम्ही तयार करून दिलात, त्याबद्दल प्रथमतः तुमचा सर्वांचा आभारी आहे. आणि मयंककडून सर्वांचे खूप खूप आभारी, ज्यांनी लाईक कमेंट करून या सबस्क्राईब करून आम्हाला जास्त गुण मिळवून दिलेत, आणि परीक्षकांचे व आपणा सर्वांचे खूप खूप आभार. खरं तर धन्यवाद. मी जसं म्हटलो की भविष्यात जर कधी आपल्या समाजातून एक तुम्हाला वक्तृत्व आणि मोटिवेशनल स्पीकर जर दिसला मयांकच्या रूपाने, तर कोणी दचकून राहू नका. तो पूर्वोदयच्या स्पर्धेत सहभागी झाला होता हे नेहमीच लक्षात ठेवा. नक्कीच. आणि मी श्री राकेशजी पेटकर, निशिताच्या वडिलांना सुद्धा विनंती, आई वडिलांना पण विनंती करेल की आपण सुद्धा आपले 2 शब्द मांडावे. धन्यवाद निखिलजी. मी राकेश पेटकर, निशिता राकेश पेटकर चे वडील. आणि सर्वप्रथम पूर्वोदय मंडळाचे धन्यवाद की ज्यांनी हा सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला मुलांसाठी. आणि खरंच म्हणजे आणि मी माझ्या सासू सासऱ्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी नातेवाईकांना किंवा त्यांचे गावाकडच्या ओळखीच्या लोकांना फोन करून करून त्यांनी लोकांना म्हणजे ते व्हिडिओ बघण्यात आणि लाईक करण्यासाठी त्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं. तर मी सर्वांचेच धन्यवाद, ज्यांनी लाईक केलं, कमेंट्स दिल्या त्या सर्वांचे धन्यवाद. आमचा मुलगा थोडासा त्यांनी पण सहभाग घेतला होता, पण तो थोडा नाराज झालाय, तर त्याची आम्हाला समजूत काढावी लागणार आता. पण ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे. नक्कीच. जर मी आणि सगळ्यांना ह्या गोष्टी कळाव्यात म्हणून आपण रिझल्ट सुद्धा सगळ्यांसोबत शेअर करणार आहोत की प्रत्येकाला किती गुण मिळाले होते. खूप छोट्या छोट्या गुणांनी काहीतरी विद्यार्थी मागं पुढे राहिलेत. खूप सुंदर सगळ्यांनी केले. 100% प्रत्येकाने आपलं दिलंय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं सहभाग प्रमाणपत्र नक्कीच भेटणार आहे. आणि त्याला आपण प्रोत्साहन देऊ की ह्या वेळेला तू नाही आला, पण पुढच्या वेळेला तुझा नंबर आलाच पाहिजे. त्याच्यासाठी आपण तयारी करू. आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे. स्पर्धा असणं गरजेचं आहे. त्याला आज नाराज झाला म्हणजे भविष्यात तो कोणत्या गोष्टीत मागे राहणार नाही याची नक्कीच आपल्याला खात्री वाटते. हो, नक्कीच. कारण पुढच्या वेळेस अजून जोराने प्रयत्न करेल की जेणेकरून कुठेतरी त्याचा नंबर आला पाहिजे. नक्कीच. नक्कीच आपण आता वळूयात आपल्या याच्यानंतरच्या राऊंडकडे, ज्याच्यामध्ये आपण डिक्लेअर करणार आहोत इयत्ता 5वी ते 8वी या गटामधील विजेते. खरं म्हणजे तर 5वी ते 8वी हा मिड एजचा ग्रुप, जिथं बरेचसे विद्यार्थी आपल्याला जवळपास 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि खूप सुंदर असं पार्टिसिपेट ह्या ग्रुपमधनं सुद्धा केलं होतं. आणि ह्या ग्रुपचे जे रिझल्ट आहेत ते आपण वळूया. याच्यातील क्रमांक 3चा विनर आहे चिरंजीव अबीर मनीष येवला. अबीर मनीष येवला याला जवळपास 700 सोशल मीडिया पॉइंट्स मिळाले. 700 सोशल मीडिया पॉइंट्स आणि 42.5 जजमेंट राऊंड मध्ये अबीर याला मिळाले. मी अभिनंदन करतो अबीरचं, ज्याला जवळपास 700 सोशल मीडिया पॉइंट्स आणि 42.5 जजमेंट राऊंड मध्ये त्याला मिळाले. खूप खूप अभिनंदन. अबीरच्या परिवारामध्ये कोणी खूप असेल? खूप अभिनंदन. याच्यानंतर आपण सर्वांनी अबीरला टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया. किंवा तुम्ही तिथंच तुमच्या झूम मीटिंग वर तिथं तुम्ही रिॲक्शन शेअर करू शकतात, रिॲक्ट करू शकतात, जेणेकरून सर्वांना त्याचा हे होईल आणि समजेल की आपण त्याला शुभेच्छा देतोय. याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचं जे
बक्षीस आहे ते जात आहे कुमारी ऋग्वेदा अमोल पाखले. ऋग्वेदाला जवळपास 1136 सोशल मीडिया पॉइंट्स आहे. बघा, हे पहिलेच तुम्हाला मी सांगू शकतो की जे रिझल्ट आलेत ते 50% गुण सोशल मीडिया आणि 50% जजमेंटल या दोघांच्या राऊंड मधनं आपण फायनल रिझल्ट करून रिझल्ट आहे. ऋग्वेदाला 1136 सोशल मीडिया पॉइंट्स आलेले आहे. 29% तिला जजमेंटल राऊंड मध्ये जे आहे ते आलेले. जजेस आणि सोशल मीडिया दोघांचं मूल्यांकन करून आपण इथं फायनल रिझल्ट जो डिक्लेअर केलाय. आणि ऋग्वेदाचं पण खूप खूप अभिनंदन. 1136 सोशल मीडिया पॉइंट्स तिला होते जवळपास. व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राईब. याच्यानंतर आपण जो वळणार आहोत आजच्या पहिल्या विजेत्याकडे, जो 5वी ते 8वी या गटातील प्रथम विजेता आहे. तिचं नाव आहे अनुष्का उदय अमृतकर. अनुष्का उदय अमृतकर. सर्वांनी आपण अनुष्काचं अभिनंदन करूया. अनुष्काला जवळपास 1061 सोशल मीडिया पॉइंट्स आणि तसेच जवळपास 44.17 जजमेंटल राऊंड मध्ये जे आहे ते मिळाले. आणि अशा पद्धतीने अनुष्का उदय अमृतकर ही प्रथम पारितोषिक हिला जे मिळालंय किंवा पहिली या विभागातली आली. मी या तिन्ही जे विनर्स आहेत त्यांच्या पालकांपैकी कोणी असेल तर मी त्यांना विनंती करेल की आपण आपले मत मांडावे. थँक्यू सर. आपण आपलं नाव सांगावे जेणेकरून सर्वांना समजेल आणि आपण आपली सर, मी अनुष्का उदय अमृतकरचा वडील बोलतो, कळवणहून, जिल्हा ओके. नाशिक. हा क्या बात आहे. सर, तुम्ही जे पूर्वोदय लाड शके वाणी समाजाचं व्यासपीठावरून जो चान्स दिला पोरांना, तो अतिशय सुंदर उपक्रम होता. आणि जी माझी अनुष्का आहे सर, ती अनेक वेळेस वक्तृत्व मध्ये 16 शाळेंच्या स्पर्धेमध्ये 1 नंबर आलेला आहे तिचा. क्या बात याच्या आहे. आधी पहिलीपासून तर आतापर्यंत तेच पीस तिने टिकून ठेवलेलं आहे. आता सुद्धा तिचं शाळेमध्ये नंबर 1चं भाषण झालं. आता हे शिवाजी महाराजांचं हे ते याच्यावर. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. अनुष्का अशीच पुढे जात राहो. हो, ओके ओके, धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर आपले जे नंबर आले होते. ऋग्वेदा हॅलो. आणि अबीर. हा, नमस्ते सर, मी आबिर मनी शेवलाची आई बोलते. हा. धन्यवाद सर, तुम्ही जे व्यासपीठ ऑनलाईन ओपन करून दिलं त्याच्याबद्दल खूप खूप आभार. तो इंग्लिश मीडियम स्कूलला जातो, थोडासा प्रॉब्लेमच येतो त्याला मराठीमध्ये, पण त्याने स्वतः ते भाषण तयार केलं आणि ते व्यवस्थितपणे त्याने जेव्हा ऐकवलं, म्हटलं छान घेतलंय म्हटलं तू, आणि त्याने ते लर्न केलं. खूप 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 अभिनंदन. खरं म्हणजे आपला मेन असं म्हणतो की पहिले मला तरी आठवतं की मी 5वीला असताना पहिल्यांदा मला इंग्लिशचं पुस्तक होतं. आजचे मुलं आपण इंग्लिश मध्ये आहोत आणि आपल्याला मराठीचा प्रॉब्लेम येतो. तर मला असं वाटतं की आपण परिवार म्हणून एक बाळकडू, मराठीचा बाळकडू आपण विद्यार्थ्यांना देऊ. आणि एक समाज मंडळ म्हणून सुद्धा आम्ही याचा प्रयत्न करणारच आहोत. तरी आपण सुद्धा परिवाराने सुद्धा याच्यात आपण हिरारीने भाग घेऊन की आपलं घरातील कोणताही पाल्य या आपल्या मातृभाषेपासून लांब जाणार नाही याची काळजी आपण सगळे घेऊन. खूप खूप अभिनंदन अबीरचं. खूप सुंदर भाषण. हो, नक्की सर. या आणि ऋग्वेदा च्या परिवारातून कोणी आहे जे बोलू? नमस्कार सर, मी सागर अमृतकर. ऋग्वेदा माझी भाची आहे. खूप खूप छान कार्यक्रम केला तुम्ही, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हाला. असंच पुढे करत राहा आणि आम्ही पार्टिसिपेट करत राहू. नक्कीच नक्कीच सागरजी, खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन ऋग्वेदाचं आणि आपल्या संपूर्ण परिवाराचं. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या शेवटच्या रिझल्ट कडे, ज्याच्यामध्ये आपण खरं म्हणजे तर या विभागात किंवा ह्या गटामध्ये एकूण 5च विद्यार्थ्यांनी, जवळपास 10 विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केले. पण फायनल व्हिडिओ आपण जे आहे ते 5 सिलेक्ट केले आणि खूप क्लोज फाईट होती. सगळे खूप छान बोलले होते. 9वी ते 12वीचा एक प्रॉपर गट होता. परंतु रिझल्ट तर 3च निघणार आणि जे विजेते आपल्यापर्यंत पोहोचलेत त्याच्यातलं
क्रमांक 3 ची जे विद्यार्थिनी आहे किंवा जी स्पर्धक आहे तिचं नाव आहे अनुष्का अनिल शिंकर. खूप सुंदर असं वक्तृत्व अनुष्काने केलं आणि 592 सोशल मीडिया पॉइंट्स आणि 36.25 जजमेंटल राऊंड मध्ये येऊन अनुष्का हिने तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये घेतलाय. मी अनुष्काचं खूप खूप अभिनंदन करतो. खूप सुंदर असं वक्तृत्व अनुष्काने केलेलं आहे. याच्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे किंवा द्वितीय क्रमांकाचं जे विजेता आहे या स्पर्धेचा 9वी ते 12वी या वयोगटातील या गटातील ते आहेत कुमारी ध्येया विजेंद्र ओतुरकर. 654 सोशल मीडिया पॉइंट्स आणि 35.5 जजमेंटल राऊंड मध्ये ध्येयाला मिळाले. आणि एकूणच द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे, द्वितीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे किंवा जे विनर आहे ती आहेत कुमारी ध्येया विजेंद्र ओतुरकर. आणि प्रथम पारितोषिक बघा ह्या गटामध्ये तर तिन्ही विद्यार्थिनी किंवा तिन्ही जे विजेते आहेत ते मुली आहेत. आणि जी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक किंवा प्रथम क्रमांकाचं जो विजेता आहे या 9वी ते 12वी या गटातील ते आहेत कुमारी आर्या प्रवीण शिरोडे. मी खूप खूप अभिनंदन करतो. आर्याचं 799 सोशल मीडिया पॉइंट्स आणि त्याच हिमतीने 40% जजमेंटल राऊंड मध्ये आर्याला मिळालेत. मी खूप खूप अभिनंदन करतो आर्याचं, ध्येयाचं आणि अनुष्काचं ज्यांनी ह्या 9वी ते 12वी गटामध्ये आपले नंबर राखलेत. मी विनंती करतो यांच्या परिवारामधील कोणी जॉईन झालं असेल त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. ध्येया, आर्या आणि अनुष्का यांच्यापैकी कोणी आहे? थँक्यू सर. मी आर्या बोलते. हो आर्या. अभिनंदन आर्या सर तुमचं, खूप मला खूप अभिनंदन. थँक्यू सर. मला ते ना रात्रीच कळालं, नाही तर मी अजून बेटर प्रिपेअर पण केलं असतं. नक्कीच आणि नक्कीच. घरी कोणी नाहीये त्यामुळे कोणी बोलू नाही शकणार. सॉरी सर. काही हरकत नाही. खूप खूप अभिनंदन आर्या, तुम्ही स्वतः उपस्थित आहात आणि खरंच खूप अभिनंदन. तुम्ही खूप सुंदर असं वक्तृत्व केलं आणि नक्कीच पुढच्या वेळेला अजून यापेक्षा सुंदर आपल्याला करायचंय. आणि खूप खूप धन्यवाद आर्या. ध्येया आणि अनुष्का यांच्यापैकी कोणी आहे? नमस्कार, मी विजेंद्र ओतुरकर, ध्येयाचे वडील बोलतो मी. ऍक्च्युली सगळ्यात पहिले तर निखिलजींचं आणि त्यांच्या टीमचं ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये ज्यांनी सगळं मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम एकदम उत्कृष्टपणे समाजापूर्ण, नुसतं पुन्हा महाराष्ट्रापुरता नाही तर हा बाहेरपर्यंत आपले ह्या कार्याची पोच गेलेली आहे. आणि सगळ्यात मेन तर ह्या ऍक्टिव्हिटीमुळे आपलं पूर्वोदय मंडळाला जे एक पूर्वोदय मंडळाचा जो प्लॅटफॉर्म पाहिजे होता आपल्याला पूर्ण समाजामध्ये, तो पण आपल्याला साध्य करता आला. तर पुनश्च सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार. याला 2 नंबरचं बक्षीस भेटलं. तसंच बाकीचे पण जे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचे पण खूप खूप अभिनंदन, आभार. आणि ज्यांना बक्षीस भेटले, जे निवडून आले, त्याही सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व आभार. धन्यवाद. धन्यवाद विजेंद्रजी. आणि अनुष्काच्या परिवारातून कोणी आहे? अनुष्का शिनकर. मला वाटतं त्यांच्या परिवारातनं कोणी नाहीये. मी पुनश्च एकदा सर्वांचं खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो. सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन. आणि जे विजेते आहेत किंवा जे स्पर्धक आहेत, आपल्याला एक 10 दिवसाच्या आत आपल्याला डिजिटल सर्टिफिकेट्स आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच आपल्या ज्या विजेते आहेत त्यांच्या ट्रॉफीज त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येतील. आणि पुनश्च एकदा सगळ्या स्पर्धकांचं, परीक्षकांचं मी आभार मानतो. आणि मी आपल्या कार्यक्रमाला थांबवण्यासाठी, आपले आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री हेमंतजी कुंभार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सर्वांचे आभार मानावे आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूया.
हेमंत सर्वप्रथम बब्बर. सर्वप्रथम सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जे विजेते घोषित नाही करण्यात आलेले परंतु ते विजेते आहेत हे लक्षात घ्या. ज्या दिवशी त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला त्याच दिवशी ते विजेते झालेले आहेत. त्या सर्व स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी खूप छान प्रयत्न केला. आपल्या ह्या पहिल्या उपक्रमातच त्यांनी आपली चुणूक दाखवली आणि आपल्याला जे आपले विचार मांडले, सगळ्या जगासमोर आपले विचार घेऊन गेले. ओके. आणि त्यातून काही लाईक सबस्क्राईब यातून पॉइंट्स मिळवलेत आणि आपले विचार जे परखडपणे मांडून आपल्या सर्वांना ज्या मूल्यांकन करण्यासाठी जे जज आलेले होते आपले, त्या सर्व जजने जे तुमचं मूल्यांकन केलेलं आहे आणि त्यातून तुम्हाला मार्क्स देण्यात आले. आता यामध्ये काही कमी जास्त झाले असतील, कोणाला 1 मार्क जास्त, कोणाला 1 मार्क कमी, परंतु सर्वांचाच प्रयत्न खूप छान होता आणि सर्वांनी जे काही विचार मांडले ते अतिशय उत्स्फूर्त होते. हाच प्रयत्न आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. सर्वांना एकच सांगेन की वाचत राहा. पुस्तकं जेवढी मिळतील तेवढी वाचत राहा. अगदीच मराठीतली पुस्तकं याच्यासाठी वाचत राहा की आपली ती मायबोली आहे. मायबोलीतून तुम्हाला जेवढं शब्दसंग्रह गोळा करता येईल, जेवढे तुमचे कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण की जेवढे चांगले होतील तेवढे तुम्ही प्रगल्भ होत जाल आणि तुमचे विचार जे आहेत ते अतिशय सुंदर होत जातील. त्यासाठी तुम्ही भरपूर पुस्तकं वाचा. ओके. आणि दुसरी एक गोष्ट सर्व पालकांना एक सांगू शकेल मी इथं की पालकांनी त्यांना जास्तीत जास्त पुस्तकं उपलब्ध करून द्या आणि त्यांना प्रोत्साहन द्या की जेणेकरून त्यांना त्यांचे विचार मांडण्याची म्हणजे संधी मिळेल. त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात राहतो, आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहोत. तर मुलांनाही आपल्या गड किल्ल्यांचंही म्हणजे त्यांना फेरफटका मारून आणा. त्यांना गड किल्ल्यांची माहिती द्या आणि आपल्या जवळचे काही गड किल्ले असतील तर त्यांनाही भेट द्या. जेणेकरून त्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राची मायबोली कळेल. त्यांच्यापर्यंत जाईल. ही सर्व पालकांना एक विनंती आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये सर्व ज्या म्हणजे कार्यकर्त्यांनी जो हिरिरीने भाग घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्या सर्व पूर्वोदयच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याची जबाबदारी आम्ही काही मान्यवरांवर सोपवली होती. त्यातले आपल्या समाजातले काही मान्यवर लेखक होते, मान्यवर जे होते आणि इतरही काही बाहेरची मंडळी आपल्याकडे होती. लेखक होते, स्वयंसेविका होत्या, प्रिन्सिपल्स होते. तर त्यांनी आपल्या ज्या या मुलांचं मूल्यांकन जे आहे अगदी निरपक्षपणे आणि खूप छान पद्धतीने केलं. त्या सर्व परीक्षकांचे मनापासून आभार व धन्यवाद पूर्वोदय मंडळातर्फे. या स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या जे परत एकदा अभिनंदन करून मी हा कार्यक्रम जो आहे असाच यशस्वीपणे आपल्याला पुढे राबवायचा आहे आणि पुढच्या स्पर्धेमध्ये याहीपेक्षा जास्त आपल्याला स्पर्धक मिळतील आणि आपण 100चा आकडा तर नक्कीच पार करू हा मला विश्वास आहे. तर पुनश्च सर्वांचे अभिनंदन आणि आभार. निखिल, धन्यवाद. आपण खूप उत्स्फूर्तपणे तांत्रिक बाजू सांभाळली. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम आभार. धन्यवाद हेमंतजी आणि सर्वांचे धन्यवाद. आणि आपण इथं कार्यक्रम संपन्न करूया. बाकीचे स्पर्धकांना बाकीच्या गोष्टी त्या ग्रुप्सवर अपडेट मिळत राहतील आणि आज आपण स्पर्धा आणि आजचा हा भाग इथं संपूया.
सर्व स्पर्धकांचं, परीक्षकांचं आणि सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करू.